विद्यार्थी मित्रांनो, मी अरुण पवार. आपण आज या लेक्चरमध्ये पॉवर सिस्टीम स्टॅबिलिटी म्हणजे स्टॅबिलिटी हा जो काही कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आपण या ठिकाणी काय करणार आहे, डिटेलमध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहे. ठीक आहे. पहिल्यांदा आपण स्टॅबिलिटी याचा मीनिंग या ठिकाणी आपण समजून घेऊया. एखादी सिस्टीम आहे, ती सिस्टीम स्टेबल आहे, याचा अर्थ काय होतो, त्याचं जे फंक्शनिंग आहे सिस्टीमचं ते फंक्शनिंग कसं होणार आहे, स्टेबल होणार आहे. म्हणजे एखाद्या सिस्टीमवरती एखादा जर डिस्टर्बन्स आला तर त्या डिस्टर्बन्स नंतर ती सिस्टीम काय व्हायला पाहिजे, नंतर तिच्या ओरिजिनल पोझिशनला किंवा नॉर्मल स्टेटला किंवा नॉर्मल कंडिशनला यायला पाहिजे. ठीक आहे. त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, स्टेबल सिस्टीम असं म्हणतो. पण एखाद्या सिस्टीमवरती जर डिस्टर्बन्स झाला आणि डिस्टर्बन्स होऊन जर सिस्टीम ती पूर्वीच्या जी तिची ऑपरेशनची स्टेट होती त्या ऑपरेशनच्या स्टेटवर जर नाही आली तर त्या सिस्टीमला आपण काय म्हणणार आहे, अनस्टेबल सिस्टीम असं म्हणणार आहे. मग स्टेबल सिस्टीम आणि अनस्टेबल सिस्टीम आपण हे कंट्रोल सिस्टीममध्ये शिकत असतो. ठीक आहे. त्या कंट्रोल सिस्टीममध्ये आपण स्टॅबिलिटीचे पार्ट म्हणजे स्टेबल सिस्टीम आहे, अनस्टेबल सिस्टीम आहे किंवा मार्जिनली स्टेबल आहे. ठीक आहे. हे आपण डिस्कशन कंट्रोल सिस्टीममध्ये करतो. मग पॉवर सिस्टीममध्ये शिकत असताना आपल्याला स्टेबिलिटी म्हणजे काय याचं जर मिनिंग समजून घ्यायचं असेल, आपण सपोज या ठिकाणी जर पेंडुलमचं या ठिकाणी उदाहरण घेतलं. ठीक आहे. जर आपण पेंडुलम घेतला तो पेंडुलम कसा असणार आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने ह्या जर पेंडुलमला आपण डिस्टर्ब केलं तर हा पेंडुलम काय होणार आहे, याला जर डिस्टर्ब करतो याचा अर्थ काय होतोय, आपण याला जर आपण टच केलं किंवा एखाद्या साईडने सपोज या ठिकाणाहून जर असा फोर्स लावला तर हा पेंडुलम काय होणार आहे, या ठिकाणी काय होणार आहे, नंतर स्विंग होणार आहे. या ठिकाणी स्विंग होऊन ह्या ठिकाणी काय होणार आहे, अशा पद्धतीने हा स्विंग होणार आहे. नंतर तो काय करणार आहे, या पद्धतीने या साईडला सुद्धा स्विंग होणार आहे. म्हणजे असा त्यानंतर असा येऊन काय होणार आहे, हा त्याच्या परत नंतर ओरिजिनल पोझिशनला येणार आहे. म्हणजे हा जो पेंडुलम आहे तो पेंडुलम काय होतोय, सडन डिस्टर्बन्स म्हणजे जर याला आपण एखादा डिस्टर्बन्स दिला म्हणजे जर याला याच्या ओरिजिनल पोझिशनला जर आपण डिस्टर्ब केलं तर काय होतोय, आफ्टर सम टाइम हा काय करतोय, त्याची ओरिजिनल पोझिशन त्यानंतर घेतोय. मग ह्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, या सिस्टीमला आपण स्टेबल सिस्टीम असं म्हणतो. त्याचबरोबर यात स्टेबिलिटीच आपल्याला आणखी उदाहरण द्यायचं असेल तर ते उदाहरण कशा पद्धतीने आपण देऊ शकतो बघा. सपोज माझ्याकडे अशा पद्धतीने या ठिकाणी चेंडू आहे. या चेंडूला जर मी या ठिकाणून अशा पद्धतीने या ठिकाणी ढकललं किंवा फोर्स लावला तर हा चेंडू काय येणार आहे, पहिल्यांदा या पोझिशनला जाणार आहे, नंतर तो या पोझिशनला जाईल आणि काही वेळानंतर काय होणार आहे, तो त्या चेंडू त्याची ओरिजिनल पोझिशन घेणार आहे. मग या सिस्टीमला सुद्धा काय म्हणतो आपण, स्टेबल सिस्टीम असं म्हणतो. म्हणजे सडन डिस्टर्बन्स नंतर काय होणार आहे किंवा काही डिस्टर्बन्स नंतर काय होणार आहे, ही जी सिस्टीम आहे ती सिस्टीम तिच्या ओरिजिनल नॉर्मल पोझिशनला येणार आहे. अशा सिस्टीमला आपण काय म्हणतो, स्टेबल सिस्टीम असं म्हणतो. आपण आणखी एक उदाहरण घेऊया. त्या उदाहरणात काय करूया आपण, सपोज माझ्या पद्धतीनं या ठिकाणी असा चेंडू ठेवला आहे. या चेंडूला जर मी या साईडने जर फोर्स लावला तर हा चेंडू काय होणार आहे, अशा पद्धतीने काय होणार आहे, या ठिकाणाहून फ्लो होणार आहे. म्हणजे हा चेंडू या ठिकाणाहून खाली पडणार आहे. मग या ठिकाणाहून हा चेंडू खाली आलेला नंतर या पोझिशनला जाऊ शकेल का हो, नंतर तो या पोझिशनला जाऊ शकणार नाहीये. म्हणजे या चेंडूची जी ओरिजिनल पोझिशन होती या पोझिशनला आपण नॉर्मल पोझिशन म्हणूया किंवा या पोझिशनला आपण स्टेबल पोझिशन म्हणूया. ज्यावेळेस आपण फोर्स लावतोय त्यावेळेस ही याची नॉर्मल पोझिशन चेंज होते आणि ती पोझिशन नंतर त्या चेंडूला घेता येणार नाहीये. ठीक आहे. म्हणून या सिस्टीमला आपण काय म्हणतो, अनस्टेबल सिस्टीम असं म्हणतो. कारण तो जो चेंडू आहे तो त्याच्या ओरिजिनल किंवा नॉर्मल पोझिशनला जात नाहीये. म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, अनस्टेबल सिस्टीम म्हणणार आहे. मग पॉवर सिस्टीम शिकत असताना आपल्याला ज्या पॉवर सिस्टीम मधल्या क्वांटिटी आहेत त्या क्वांटिटी कशा असायला पाहिजे, तो स्टेबल असायला पाहिजे. म्हणजे जर डिस्टर्बन्स असेल आपल्या ज्या पॉवर सिस्टीम मध्ये आपण पाहतो नंबर ऑफ सिंक्रोनस मशीन आपल्याकडे असतील, त्या सिंक्रोनस मशीनची स्टेबिलिटी आपल्याला ज्यादा इम्पॉर्टंट असते. का, कारण त्याच्यावरती जर आपण सडन एखादा लोड ऍड केला किंवा सडन एखादा लोड जर त्यातून रिमूव्ह केला, जर तो त्याचा जो रोटर आहे तो रोटर काय होणार आहे, त्या रोटरचं स्पीड त्या ठिकाणी व्हॅरी होणार आहे. पण ते स्पीड व्हॅरी झालेलं काय व्हायला पाहिजे, काही कालावधीनंतर आपल्याला स्टेबल पोझिशनला म्हणजेच नॉर्मल पोझिशनला यायला पाहिजे. जर असं असेल तर ती सिस्टीम कशी आहे म्हणतो आपण, स्टेबल सिस्टीम आहे असं म्हणतो. ठीक आहे. मग स्टेबिलिटी ही कन्सेप्ट शिकण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपण स्टॅबिलिटी कोणाच्या बाबतीत शिकणार आहे ते आपण पाहूया. जे आपल्या पॉवर जनरेशन मध्ये जे आपण सिंक्रोनस मशीन त्यालाच आपण काय म्हणतो, सिंक्रोनस जनरेटर किंवा सिंक्रोनस अल्टरनेटर असं म्हणतो. मग ते सिंक्रोनस जनरेटर किंवा सिंक्रोनस त्यालाच आपण अल्टरनेटर असं म्हणूया. मग त्या सिंक्रोनस जनरेटर बद्दल आपण थोडंसं या ठिकाणी डिस्कशन करूया. ठीक आहे. सिंक्रोनस या ठिकाणी आपण मशीन त्यालाच आपण अल्टरनेटर म्हणूया किंवा सिंक्रोनस जनरेटर म्हणूया. मग सिंक्रोनस जनरेटर आहे याचा अर्थ
काय करतो, जनरेटर काय करतो, मेकॅनिकल एनर्जीचं काय करत असतो, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये या ठिकाणी काय करत असतो, रूपांतर करत असतो. मग मेकॅनिकल एनर्जी असेल त्या मेकॅनिकल एनर्जीलाच आपण काय म्हणतो, जर प्राइमोरच्या सहाय्याने जर आपण दिली असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी असं आपण त्याला काय म्हणत असतो, कायनेटिक एनर्जी असं त्या एनर्जीला आपण काय म्हणत असतो. ज्यावेळेस आपण त्याला प्राइमोरच्या सहाय्याने काय करत असतो, रोटरला काय करत असतो, रोटेट करत असतो, त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. आणि आउटपुट साइडला जर हे सपोज सिंक्रोनस जनरेटर असेल तर आउटपुट साइडला काय येणार आहे हो, या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणा किंवा त्याला आपण इलेक्ट्रिकल पॉवर असं म्हणू शकतो, या ठिकाणी मेकॅनिकल पॉवर असं म्हणू शकतो. म्हणजे इनपुट मेकॅनिकल देतोय आणि आउटपुट काय घेतोय आपण, इलेक्ट्रिकल पॉवर आपण काय घेतोय, आउटपुट घेतोय. मग ही जी कायनेटिक एनर्जी आहे त्या कायनेटिक एनर्जीला आपण रिप्रेझेंट कसं करतो, 1/2 ह्या कायनेटिक एनर्जीचं रिप्रेझेंटेशन, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 इंटू जे इंटू ओमेगा SM स्क्वेअर या फॉर्म्युल्याने आपण काय करतो, जी आपली कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जीला या ठिकाणी काय करत असतो, रिप्रेझेंटेशन करत असतो. मग या ठिकाणी हे जे कायनेटिक एनर्जीचा आपण या ठिकाणी फॉर्म्युला लिहिलेला आहे, ही कायनेटिक एनर्जी जर आपण या ठिकाणी ही जर आपण मोशन या ठिकाणी तयार होत असेल तर त्याच्यामध्ये काय तयार होणार आहे, कायनेटिक एनर्जी तयार होणार आहे. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहिला, याच्यामधील ही जी जे टर्म आहे किंवा ही जी ओमेगा SM टर्म आहे या टर्मला आपण काय म्हणणार आहे तेही आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. हा जो फॉर्म आहे या ही जी इनपुट साइड आहे ती इनपुट साइड आपल्याला मेकॅनिकल आहे आणि आउटपुट साइड आपल्याला काय भेटते, इलेक्ट्रिकल साइड मध्ये किंवा इलेक्ट्रिकल क्वांटिटीज मध्ये भेटते. मग आपल्याला मेकॅनिकल क्वांटिटी मध्ये डील करणं या ठिकाणी अवघड जाणार आहे. ॲज इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम इंजिनियर म्हणून आपल्याला काय होणार आहे, या क्वांटिटी मेकॅनिकल क्वांटिटीमध्ये डील करणं आपल्याला अवघड जाणार आहे. म्हणून आपण जनरली काय करतो, ही जी मेकॅनिकल एनर्जी या ठिकाणी लिहिलेली आहे त्यालाच आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. या कायनेटिक एनर्जीचं रूपांतर आपण किंवा त्या कायनेटिक एनर्जीला आपल्याला इलेक्ट्रिकलच्या क्वांटिटीमध्ये किंवा इलेक्ट्रिकलच्या फॉर्ममध्ये आपल्याला कसं रिप्रेझेंट करता येईल ते आपण काय करत असतो, या ठिकाणी बघत असतो. मग बघा याच्यामध्ये ही जी टर्म लिहिलेली आहे जे, ह्या जे या टर्मलाच काय म्हणतो आपण बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया ह्या जे या टर्मला म्हणत असतो. आणि त्याचं युनिट काय असतं बघा, kg मीटर स्क्वेअर. हे काय असतं, हे मुवमेंट ऑफ एनर्शिया आहे. जेचं युनिट काय असतं आपल्याला, मुवमेंट ऑफ एनर्शिया असतो. अगेन हा जो जे आहे तो जे काय आहे, मेकॅनिकल क्वांटिटी आहे. त्याचबरोबर हा जो ओमेगा SM आहे, ह्या ओमेगा SM लाच आपण सिंक्रोनस स्पीड किंवा त्यालाच आपण मेकॅनिकल स्पीड असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, त्यालाच आपण मेकॅनिकल स्पीड सुद्धा असं म्हणत असतो. मग आपल्याला मेकॅनिकल स्पीड काय असतं, इलेक्ट्रिकल स्पीड काय असतं, हे दोन्ही स्पीड काय असणार आहेत, एकमेकांच्या वेगळे असतात. तेही आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. आपण फक्त डिस्कशन केलं कायनेटिक एनर्जीचं आपण रूपांतर कशामध्ये करणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणार आहे. आपण कायनेटिक एनर्जीचं या ठिकाणी पहिल्यांदा फॉर्म्युला घेतलेला आहे. या फॉर्म्युलाबद्दल आपण आणखी डिस्कस करणार आहे. तत्पूर्वी आपण थोडं पुढे जाऊया आणि पुढे जाऊन जो आपला स्टॅबिलिटी हा जो मेन पार्ट आहे, त्या स्टॅबिलिटी हा जो मेन पार्ट आहे, ह्या स्टॅबिलिटी बद्दल काय करूया, या ठिकाणी डिस्कस करूया. त्याचबरोबर ही जी सिस्टीम आहे या सिस्टीम मध्ये थोडं आणखी बोलायचं झालं तर सपोज बघा या ठिकाणी माझ्याकडे मी पुन्हा ही सिस्टीम या ठिकाणी ड्रॉ करतोय. या ठिकाणी मी सिंक्रोनस मशीन घेतोय आणि सिंक्रोनस मशीन घेऊन काय करतोय, या ठिकाणी इनपुट साइडला माझ्याकडे काय असणार आहे बघा, इनपुट साइडला कायनेटिक एनर्जी असेल, आउटपुट साइडला काय असेल, इलेक्ट्रिकल एनर्जी असेल. ठीक आहे, म्हणजे इनपुट आपण कायनेटिक देतोय आणि आउटपुट काय देतोय, आउटपुटला काय घेतोय, इलेक्ट्रिकल एनर्जी घेतोय. जर आपण आउटपुट साइडला हा जी आउटपुट साइड आहे, ह्या आउटपुट साइडला आपल्याला ज्यादा एनर्जी पाहिजे असेल, म्हणजेच याचा अर्थ जर आउटपुट साइडला आपण जो लोड आहे तो लोड जर आपण वाढवला असेल, म्हणजे लोड जर आपण या ठिकाणी सिस्टीम जर आपली ज्यादा लोडेड केली तर काय होणार आहे, या जो लोड आहे या लोडला काय होणार आहे, ज्यादा एनर्जीची गरज लागणार आहे. मग ज्यादा एनर्जी कुठून घेणार आहे आपण, ही जी कायनेटिक एनर्जी आहे त्या कायनेटिक एनर्जीला आपण या साइडला ओढण्याचा काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. सिस्टीमला आपण लोड वाढवला असेल तर ऑफकोर्स जो रोटर आहे
रोटारचं जे स्पीड असणार आहे ते रोटारचं स्पीड सुद्धा काय होणार आहे या ठिकाणी व्हॅरी होणार आहे. मग जर रोटारचं स्पीड या ठिकाणी व्हॅरी होत असेल इन केस ऑफ अ सिंक्रोनस मशीन, तर या ठिकाणी आपल्या सिंक्रोनस मशीन जनरली आपण पाहतो की या सिंक्रोनस मशीनमध्ये जो रोटर स्पीड असतो आणि स्टेटर स्पीड असतो ते दोन्ही कसे असतात, सिंक्रोनस स्पीडने या ठिकाणी रिव्हॉल्व होत असतात. पण ज्यावेळेस आपण लोड वाढवत असतो त्यावेळेस काय होणार आहे त्या ठिकाणी रोटारचा स्पीड या ठिकाणी व्हॅरी येणार आहे. जर रोटारचा स्पीड या ठिकाणी व्हॅरी होत असेल तर त्या ठिकाणी रोटारचा जो अँगल आहे तो अँगल सुद्धा काय होणार आहे या ठिकाणी चेंज होणार आहे. म्हणजे जर आपण लोड वाढवला असेल तर या ठिकाणी काय होते बघा, कायनेटिक एनर्जीचं या ठिकाणी जे कायनेटिक एनर्जी आहे या कायनेटिक एनर्जीला ही जी इलेक्ट्रिकल आहे एनर्जी आहे ती काय करते या ठिकाणी जादा प्रमाणात ओढण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जी कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 जे ओमेगा sm स्क्वेअर ही जी कायनेटिक एनर्जी आहे ह्या कायनेटिक एनर्जीला जर या साईडला ओढले असेल तर यामध्ये काय होतं बघा, स्पीडचं व्हेरिएशन होणार आहे. जर कायनेटिक एनर्जी या ठिकाणाहून कमी होत असेल तर या ठिकाणी काय होणार आहे बघा, स्पीड सुद्धा काय होणार आहे मशीनचं या ठिकाणी कमी होणार आहे. कारण आपण या ठिकाणी काय करतोय, लोड ऍड करतोय. जर कायनेटिक एनर्जी वाढत असेल तर कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे काय होणार आहे, जे सिंक्रोनस स्पीड आहे ते सिंक्रोनस स्पीड काय होणार आहे या ठिकाणी वाढणार आहे. आपल्याला माहिती आहे जर स्पीड वाढत असेल तर काय होणार आहे हो, फ्रिक्वेन्सी सुद्धा या ठिकाणी वाढणार आहे. जर स्पीड कमी होत असेल तर फ्रिक्वेन्सी या ठिकाणी काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला फ्रिक्वेन्सी आपल्याला कॉन्स्टंट लागते, पण ज्यावेळेस आपण लोड या ठिकाणी चेंज करतोय किंवा व्हॅरी करतोय त्यावेळेस फ्रिक्वेन्सी चेंज होते ड्यू टू द चेंज इन स्पीड. मग जर असे असेल तर ही सिस्टीम आपल्याला या सिस्टीमची स्टॅबिलिटी म्हणजे स्टॅबिलिटी सिस्टीम आपल्याला पाहायची असेल तर या पद्धतीने हा जो कन्सेप्ट आहे कायनेटिक एनर्जी वाढते का, कारण आपण कायनेटिक एनर्जी कमी होते कारण आपण लोड काय करतोय या ठिकाणी कनेक्ट करतोय ज्यादा. जर लोड कनेक्ट केलेला असेल तर या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचं रूपांतर जे कायनेटिक एनर्जी आहे ते कायनेटिक एनर्जीला आपण या साईडला फेच करण्याचा प्रयत्न करतोय. जर कायनेटिक एनर्जी कमी होत असेल सिंक्रोनस स्पीड सुद्धा काय होणार आहे या ठिकाणी कमी होणार आहे. सिंक्रोनस स्पीड कमी होत असेल तर जी फ्रिक्वेन्सी आहे ते फ्रिक्वेन्सीमध्ये सुद्धा काय येणार आहे, व्हॅरिएशन येणार आहे. जर फ्रिक्वेन्सीमध्ये व्हॅरिएशन येत असेल तर जो ईएमएफ इंड्यूस होणार आहे किंवा जो ईएमएफ असणार आहे अल्टरनेटरचा तो ईएमएफ सुद्धा काय होणार आहे या ठिकाणी व्हॅरी होणार आहे. जर ईएमएफ व्हॅरी होत असेल जर ईएमएफ व्हॅरी झाला तर व्होल्टेज जे असणार आहे ते व्होल्टेज सुद्धा या ठिकाणी टर्मिनल व्होल्टेज काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग स्टॅबिलिटी आपण पाहत असताना आपण कोणत्या प्रकारची स्टॅबिलिटी पाहतो तर जनरली जे स्टॅबिलिटी पाहतो आपण ती स्टॅबिलिटी आपण व्होल्टेज स्टॅबिलिटी जे आपण स्टॅबिलिटी पाहत असतो त्या स्टॅबिलिटीमध्ये आपण काय पाहतो बघा, व्होल्टेज स्टॅबिलिटी म्हणजे हे जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज कसं पाहिजे, स्टेबल पाहिजे. ठीक आहे, आपल्या सिस्टीमच्या प्रॉपर वर्किंगसाठी जे व्होल्टेज स्टॅबिलिटी असते त्या व्होल्टेज स्टॅबिलिटीचा जो टॉलरन्स असतो किंवा जे परमिसिबल जे टॉलरन्स असतो किंवा परमिसिबल जे लिमिट असतं ते लिमिट कसं किती असायला पाहिजे, जनरली त्याचं लिमिट किती असायला पाहिजे तर 0.95 PU टू 1.05 PU एवढे याचं काय असायला पाहिजे, परमिसिबल टॉलरन्स किंवा याचा टॉलरन्स म्हणजे याने एवढ्या प्रमाणातच व्हेरिएशन केलं पाहिजे. म्हणजेच किती असायला पाहिजे हो, प्लस मायनस ऑफ 5% ऑफ व्ही रेटेड म्हणजे जे रेटेड व्होल्टेज आहे त्या रेटेड व्होल्टेजच्या फक्त आणि फक्त प्लस मायनस 5 एवढंच व्हेरिएशन त्याच्यामध्ये किंवा एवढा टॉलरन्स त्याच्यामध्ये असायला पाहिजे. जर टॉलरन्स याच्यापेक्षा जादा असेल तर आपल्याला ॲज अ पॉवर सिस्टीम इंजिनियर म्हणून त्याचं जे स्टॅबिलिटी आहे ते स्टॅबिलिटी मेंटेन करण्याचा काय या ठिकाणी काय करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. 5% ऑफ व्ही रेटेड म्हणतो याचा अर्थ काय बघा, सपोज माझ्याकडे व्ही रेटेड माझ्याकडे जर 250 व्होल्ट असेल माझ्याकडे रेटेड व्होल्टेज तर ह्या 250 व्होल्टेजच्या 5% आपल्याला काय असायला पाहिजे याच्यामध्ये व्हेरिएशन असायला पाहिजे. मग -5% आणि +5% एवढं व्हेरिएशन काय किंवा एवढा टॉलरन्स ह्या सिस्टीमला काय असणार आहे या ठिकाणी ऍक्सेप्टेबल असणार आहे. यानंतर आपण दुसरी स्टॅबिलिटी पाहतो, त्या दुसऱ्या स्टॅबिलिटीचं नाव आहे फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी. फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी जनरली जी फ्रिक्वेन्सी असायला पाहिजे त्या फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी सुद्धा जे व्हेरिएशन असायला पाहिजे ते व्हेरिएशन सुद्धा कसं असायला पाहिजे हो, त्याच्या टॉलरन्स लिमिटमध्ये असायला पाहिजे. कसं असायला पाहिजे, त्याच्या टॉलरन्स लिमिटमध्ये असायला पाहिजे. मग त्या फ्रिक्वेन्सीचा टॉलरन्स लिमिट जनरली जर आपण इंडियामध्ये फ्रिक्वेन्सी पाहतो तो 50 हर्ट्स पाहतो. मग या 50 हर्ट्स जे टॉलरन्स लिमिट असायला पाहिजे जनरली 49.5 हर्ट्स टू 50.5
0.5 हर्ट्स या टॉलरन्स बँडमध्येच त्याचं टॉलरन्स लिमिट असायला पाहिजे किंवा परमिसिबल लिमिट असायला पाहिजे. म्हणजेच याचं जे लिमिट असणार आहे प्लस मायनस 1% ऑफ एफ रेटेड, म्हणजे एवढ्याच टॉलरन्समध्ये एवढ्याच व्हॅरिएशनमध्ये त्यांना काय केलं पाहिजे, व्हॅरी केलं पाहिजे. हे झालं आपल्याकडे व्होल्टेज स्टॅबिलिटी, फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी. यानंतर आपण आणखी एक महत्त्वाची स्टॅबिलिटी पाहतो. त्या स्टॅबिलिटीला काय म्हणतो आपण, जी तिसरी स्टॅबिलिटी आहे त्या तिसऱ्या स्टॅबिलिटीला आपण म्हणतो अँग्युलर स्टॅबिलिटी. अँग्युलर स्टॅबिलिटी. आणि या स्टॅबिलिटीचं आपण दुसरं नाव देतो रोटर अँगल स्टॅबिलिटी. मग ही अँग्युलर स्टॅबिलिटी काय आहे, जो आपला रोटर अँगल आहे, जो रोटरचा अँगल आहे विथ रिस्पेक्ट टू द स्टेटर म्हणा किंवा विथ रिस्पेक्ट टू द स्टेटर सिंक्रोनायझिंग स्पीड म्हणा, ज्याला आपण डेल या लेटरनं काय करतो, डिनोट करतो. मग हा जो रोटर अँगल आहे तो रोटर अँगल जर आपण एखाद्या सिस्टीमवरती सिंक्रोनस मशीनवरती लोड ॲड केला तर काय होणार आहे, लोड रिमूव्ह केला तर काय होणार आहे, म्हणजे त्या रोटर अँगल काय ऍक्सेलरेशन होणार आहे, डिसेलरेशन होणार आहे. हे आपण काय करणार आहे, या रोटर अँगल या अँग्युलर स्टॅबिलिटी मध्ये आपण पाहणार आहोत. मग ही जी अँग्युलर स्टॅबिलिटी या ठिकाणी लिहिलेली आहे, या अँग्युलर स्टॅबिलिटीचं जे फर्दर आपल्याला 3 पार्ट पाहतात, त्या 3 पार्ट आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. या जो रोटर अँग्युलर स्टॅबिलिटी आहे, ह्या अँग्युलर स्टॅबिलिटीचे आपल्याला जे 3 पार्ट असणार आहेत ते 3 पार्ट या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे आहेत. पहिला पार्ट असतो ह्या अँग्युलर स्टॅबिलिटीचा, त्याला आपण म्हणतो स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो बघा, स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी असं म्हणत असतो. दुसरा पार्ट पडतो या रोटर अँगल स्टॅबिलिटीचा, त्याला आपण म्हणतो ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटी. आणि जो तिसरा पार्ट असतो त्या तिसऱ्या पार्टला आपण काय म्हणतो, डायनॅमिक स्टॅबिलिटी. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, डायनॅमिक स्टॅबिलिटी. म्हणजे जे अँग्युलर स्टॅबिलिटी आहे ही अँग्युलर स्टॅबिलिटीच आपल्याला पॉवर सिस्टीम स्टॅबिलिटी या टॉपिकमध्ये काय करायचे आहे, शिकायचे आहे. म्हणजे जे रोटर अँगल आहे ते रोटर अँगलचं व्हेरिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम कसं होणार आहे तेच आपण काय करणार आहे, या अँग्युलर स्टॅबिलिटीमध्ये आपण काय करणार आहे, शिकणार आहे. मग ही स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी असेल तर स्टेडी स्टेट स्टॅबिलिटीचा अर्थ काय असेल, स्टेडी स्टेट स्टॅबिलिटीचा मिनिंग काय असेल हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं असेल. या ठिकाणी आपण स्टॅबिलिटी इंट्रोडक्शन देत असताना त्या स्टॅबिलिटीची डेफिनेशन असणार आहे. तर डेफिनेशन आपण स्टॅबिलिटीची कशा पद्धतीने सांगू शकतो बघा, द ॲबिलिटी ऑफ द सिंक्रोनस मशीन किंवा ॲबिलिटी ऑफ द सिस्टम टू रिगेन इट्स ओरिजिनल पोझिशन किंवा इट्स नॉर्मल पोझिशन आफ्टर अ डिस्टर्बन्स इज कॉल्ड ॲज अ स्टॅबिलिटी. बघा स्टॅबिलिटीची डेफिनेशन काय असेल, द ॲबिलिटी ऑफ द सिस्टम टू मेंटेन इट्स सिंक्रोनिझम और इट्स नॉर्मल पोझिशन आफ्टर डिस्टर्बन्स इज कॉल्ड ॲज स्टॅबिलिटी. मग या स्टॅबिलिटीचे आपल्याकडे 3 टाइप आपण लिहिले या ठिकाणी, स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी, ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी आणि डायनॅमिक स्टॅबिलिटी. मग आपण हे जे 3 टाइप लिहिले या 3 टाइप मधील जो आपण पहिला टाइप आहे त्याला आपण स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी म्हणूया. तो स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी बद्दल आपण थोडंसं डेफिनेशन वगैरे डिस्कशन करूया. स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी आपण कशाला म्हणतो बघा, आपण स्टॅबिलिटीची डेफिनेशन पाहिले, त्या स्टॅबिलिटीच्या डेफिनेशन वरून बघा स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी म्हणजे काय आहे बघा. याचे पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहून घेऊया. डेफिनेशन काय आहे बघा, द ॲबिलिटी ऑफ द सिस्टम टू रिगेन इट्स synchronism after small slow डिस्टर्बन्स. बघा स्टेडी स्टेट स्टॅबिलिटीची डेफिनेशन काय बघा, द ॲबिलिटी ऑफ द सिस्टम टू रिगेन इट्स सिंक्रोनिझम आफ्टर स्मॉल स्लो डिस्टर्बन्स. या ठिकाणी हा जो स्मॉल स्लो डिस्टर्बन्स वर्ड आहे हा वर्ड या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी आपण पाहत असताना आपल्याकडे जो डिस्टर्बन्स असतो तो डिस्टर्बन्स कसा असतो, स्मॉल असतो, स्लो असतो. ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. म्हणजे स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी याचा मिनिंग काय आहे बघा, द ॲबिलिटी
ॲबिलिटी ऑफ द सिस्टीम टू रिगेन इट्स सिंक्रोनिझम, किंवा त्याला आपण साध्या भाषेमध्ये किंवा सोप्या भाषेमध्ये असंही लिहू शकतो, द ॲबिलिटी ऑफ द सिस्टीम टू मेंटेन इट्स ओरिजिनल और इट्स नॉर्मल पोझिशन आफ्टर स्मॉल स्लो डिस्टर्बन्स किंवा स्मॉल डिस्टर्बन्स इज कॉल्ड ॲज स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी. मग स्टेडी स्टेट स्टॅबिलिटीची आपण डेफिनेशन पाहिले. मग ही जी स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी आहे, ह्या स्टेडी स्टेट स्टॅबिलिटीचा जो जनरली टाइम असतो, तो टाइम किती असतो, याचा जो टाइम पिरियड असतो तो टाइम पिरियड फ्यू सेकंड्स टू सेव्हरल आवर्स. म्हणजे हा जो स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी आहे, त्या स्टेडी स्टेट स्टॅबिलिटीचा जो टाइम पिरियड असणार आहे, तो टाइम पिरियड किती असणार आहे, फ्यू सेकंड्स टू सेव्हरल आवर्स. आपण स्टेडी स्टेट स्टॅबिलिटीची डेफिनेशन पाहिली. आपण आता ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटीची या ठिकाणी काय करूया, डेफिनेशन पाहूया. ठीक आहे. ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटी. बघा, स्टेडी स्टेट स्टॅबिलिटीच्या डेफिनेशन मध्ये आपण काय पाहिलं होतं, जो डिस्टर्बन्स असणार आहे तो डिस्टर्बन्स कसा असायला पाहिजे, स्मॉल स्लो डिस्टर्बन्स असायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी म्हणतो. ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटी शिकत असताना जो डिस्टर्बन्स असणार आहे तो डिस्टर्बन्स कसा असणार आहे, लार्ज अँड सडन डिस्टर्बन्स असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी जर याची डेफिनेशन लिहायला गेलो, याची डेफिनेशन कसं असणार आहे बघा, the ability of system to regain म्हणा, किंवा त्याला आपण मेंटेन असे सुद्धा म्हणूया. ठीक आहे. टू मेंटेन इट्स सिंक्रोनिझम म्हणा किंवा इट्स नॉर्मल पोझिशन म्हणा. ठीक आहे. मी या ठिकाणी दोन्ही वर्ड लिहितोय. टू मेंटेन इट्स सिंक्रोनिझम किंवा मेंटेन इन सिंक्रोनिझम. ठीक आहे. मेंटेन इट्स सिंक्रोनिझम और नॉर्मल पोझिशन, किंवा अगेन या ठिकाणी त्याला आपण स्टेबल पोझिशन असं सुद्धा म्हणू शकतो. बघा, द ॲबिलिटी ऑफ द सिस्टीम टू रिगेन, किंवा त्याला आपण टू मेंटेन इट्स सिंक्रोनिझम और नॉर्मल पोझिशन और स्टेबल पोझिशन आफ्टर लार्ज सडन डिस्टर्बन्स. ठीक आहे. जो डिस्टर्बन्स असणार आहे तो कसा असणार आहे, लार्ज सडन डिस्टर्बन्स असणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटी असं म्हणतो. या ठिकाणी हा जो वर्ड आहे, हा वर्ड या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. जो डिस्टर्बन्स असणार आहे तो डिस्टर्बन्स कसा असणार आहे, लार्ज सडन डिस्टर्बन्स असणार आहे. आणि ही जी ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटी असणार आहे त्याचा जो टाइम पिरियड असणार आहे तो टाइम पिरियड कसा असणार आहे, टाइम पिरियड लेस दॅन सेकंद. म्हणजे तो काय असणार आहे, सेकंद मध्ये असणार आहे. म्हणजे एका सेकंद पेक्षा सुद्धा काय असणार आहे, तो काय असणार, टाइम पिरियड कमी असणार आहे. हे झालं ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटी मध्ये. ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटी मध्ये आपण काय काय लक्षात ठेवणार आहे, ही जी ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटी आहे त्या ट्रान्झिएंट स्टेट स्टॅबिलिटी मध्ये जे डिस्टर्बन्स असणार आहेत ते डिस्टर्बन्स कशाच्या माध्यमातून असणार आहे किंवा कसा असणार आहे, लार्ज सडन डिस्टर्बन्स असणार आहे. म्हणजे डिस्टर्बन्स मोठा तर असणारच आहे पण तो कसा असणार आहे, सडन डिस्टर्बन्स असणार आहे. मग या ट्रान्झिएंट स्टेट मध्ये आपण जो डेल ऑफ टी आहे म्हणजे जो अँगल आहे रोटर अँगल त्याचं जे आपण डिस्कशन करतो ते काय करतो, विथ रिस्पेक्ट टू टाइम हा डेल कसा रोटेट चेंज होतो ते आपण काय करतो, ह्या ट्रान्झिएंट स्टेटमध्ये काय होतो या ठिकाणी स्टडी करतो. त्यानंतर आपल्याकडे जे पुढची स्टॅबिलिटी आहे ते पुढची स्टॅबिलिटी कोणती आहे बघा, डायनॅमिक स्टॅबिलिटी. ठीक आहे. जी तिसऱ्या स्टॅबिलिटीचा आपण टाइप पाहिला त्याला आपण काय म्हणतो, डायनॅमिक स्टॅबिलिटी. ठीक आहे. डायनॅमिक स्टॅबिलिटी. मग या डायनॅमिक स्टॅबिलिटीची डेफिनेशन आणि जे स्टेबिलिटीची डेफिनेशन आहे स्टेडी स्टेट स्टॅबिलिटीची, त्या दोन्ही डेफिनेशन कशा आहेत, तो सेमच आहेत. आपण स्टेडी स्टेट स्टॅबिलिटीमध्ये काय पाहिलं, जो डिस्टर्बन्स आहे तो डिस्टर्बन्स कसा आहे, हो स्मॉल स्लो डिस्टर्बन्स आहे. आणि जो डायनॅमिक स्टॅबिलिटी आहे त्या डायनॅमिक स्टॅबिलिटीमध्ये सुद्धा जो डिस्टर्बन्स असणार आहे तो डिस्टर्बन्स कसा असणार आहे, अगेन स्मॉल डिस्टर्बन्स असणार आहे. ठीक आहे. स्मॉल डिस्टर्बन्स
डिस्टर्बन्स असणार आहे, पण हा जो डिस्टर्बन्स आहे हा डिस्टर्बन्स कसा असणार आहे हो, पिरियॉडिक डिस्टर्बन्स असणार आहे. ठीक आहे, पिरियॉडिक इन नेचर असणार आहे किंवा त्यालाच आपण कंटिन्युअस डिस्टर्बन्स आहे असं म्हणूया. म्हणजे हा जो डिस्टर्बन्स असणार आहे स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी मधला डिस्टर्बन्स कसा असणार आहे, तो आला एकदा डिस्टर्बन्स आला की तो काय होणार, थोड्या वेळाने रिमूव्ह होणार आहे. पण हा जो डायनामिक स्टॅबिलिटीचा जो डिस्टर्बन्स असणार आहे हा डिस्टर्बन्स कसा आहे, अगेन स्मॉल आहे, पण तो डिस्टर्बन्स कसा आहे, पिरियॉडिक. डिस्टर्बन्स इज स्मॉल बट पिरियॉडिक, त्यालाच आपण काय म्हणतो, कंटिन्युअस म्हणतो. कंटिन्युअस म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, तो डिस्टर्बन्स आला की जाणार आहे, परत थोड्या वेळ येणार आहे, परत जाणार आहे, परत थोड्या वेळ येणार आहे, म्हणजे तो पिरियॉडिक इन नेचर आहे. ठीक आहे, मग ह्या डायनामिक स्टॅबिलिटी जो टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड जनरली 30 मिनिट्स टू 80 मिनिट्स. ठीक आहे, असा जो टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड किती असतो, जनरली 30 मिनिट्स ते 80 मिनिटच्या दरम्यान असतो. ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग डायनामिक स्टॅबिलिटी आणि स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी या दोन्हीही काय आहे, तो सेमच आहेत. ठीक आहे, मग या डायनामिक स्टॅबिलिटीमध्ये आपण स्टडी कशाचा करतो, किंवा जो डायनामिक स्टॅबिलिटी आहे त्याच्यामध्ये जे रोटर अँगलचा जो स्विंग आहे त्या स्विंगचा आपण काय करत असतो, या ठिकाणी स्टडी करत असतो. स्विंग म्हणजे काय होणे, थोडक्यात रोटर अँगलचं काय होणे, या ठिकाणी व्हॅरिएशन होणे, रोटर अँगल काय होणे, या ठिकाणी चेंज होणे. हे झालं जनरल डिस्कशन अबाउट स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी, ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी आणि डायनामिक स्टॅबिलिटी. मग यांना जर आपण या चार्टच्या माध्यमातून याच ठिकाणी लिहायला गेलो तर काय होणार आहे बघा, ही जी स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी असणार आहे या स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी मध्ये जो डिस्टर्बन्स असणार आहे तो कसा असणार आहे हो, डिस्टर्बन्स इज स्मॉल स्लो डिस्टर्बन्स असणार आहे. ट्रान्झिएंट मध्ये जो डिस्टर्बन्स असणार आहे तो काय असणार आहे, लार्ज आणि सडन डिस्टर्बन्स असणार आहे. ठीक आहे, लार्ज सडन. आणि डायनामिक स्टॅबिलिटी मध्ये अगेन डिस्टर्बन्स काय असणार आहे, स्मॉल असणार आहे, पण तो डिस्टर्बन्स कसा असणार आहे हो, पिरियॉडिक इन नेचर असणार आहे. ठीक आहे, डिस्टर्बन्स इज पिरियॉडिक इन नेचर असणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर याचा जो टाइम पिरियड असेल या स्लो जो स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी आहे त्याचा टाइम पिरियड किती असणार आहे हो, फ्यू सेकंड्स टू सेव्हरल हावर्स. हा याचा टाइम पिरियड असणार आहे. याचा टाइम पिरियड काय असणार आहे, लेस दॅन सेकंद. म्हणजे सेकंद पेक्षा याचा टाइम पिरियड काय असणार आहे, कमी असणार आहे. याचा टाइम पिरियड किती असणार आहे, 30 मिनिट टू 80 मिनिट हा याचा काय असणार आहे, टाइम पिरियड असणार आहे. त्याचबरोबर हे जे स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी आहे, ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी आहे, या ट्रान्झिएंट स्टॅबिलिटीचं जे अनालिसिस आहे आपण इक्वल एरिया क्रायटेरियाच्या माध्यमातून काय करत असतो, आपण करत असतो. त्याचबरोबर ही जी स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी आहे या स्टेडी स्टेट स्टॅबिलिटीचे अनालिसिस आहे आपण पॉवर अँगल कर्व च्या माध्यमातून आपण काय करत असतो, याचं अनालिसिस करत असतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, जनरली स्विंग इक्वेशन असं म्हणत असतो. ठीक आहे, मग हे जे झालं हे बेसिक झालं अबाउट स्टॅबिलिटी. मग ह्या स्टॅबिलिटीमध्ये जे आपण पाहिलं होतं या ठिकाणी जर मेकॅनिकल इनपुट आहे आणि इलेक्ट्रिकल आउटपुट आहे याच्यामध्ये जर आपण डिस्कशन केलं होतं, याच डिस्कशनला आपण काय करूया, थोडंसं पुढं घेऊया आणि हे जे डिस्कशन आहे ते आपल्याला कशा पद्धतीनं जे आपले सिंक्रोनस मशीन आहे त्याला आपण कायनेटिक एनर्जी देतोय पण ती मेकॅनिकलच्या फॉर्ममध्ये आहे, आपल्याला इलेक्ट्रिकलच्या फॉर्म मध्ये जर बोलायचं असेल तर त्याला आपल्याला कशा पद्धतीने कन्वर्ट करता येईल ते आपण आता पाहणार आहोत. आता बघा, जो आपण सिंक्रोनस मशीन घेतली होती त्या सिंक्रोनस मशीनला आपण जे इनपुट दिलं होतं ते इनपुट मेकॅनिकल इनपुट होतं, म्हणजेच त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी होती. मग त्या कायनेटिक एनर्जीचं सिंक्रोनस मशीन म्हणजे जनरेटर असेल किंवा अल्टरनेटर असेल याच्यातून काय झालं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये काय झालं, त्या ठिकाणी रूपांतर झालं. म्हणजेच या ठिकाणी बघा, जी आपण इनपुटला घेतली होती पॉवर, ती इनपुटची पॉवर काय होती हो, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये होती. जी पॉवर आपली आउटपुटला आली ती आउटपुट पॉवर काय आली हो, इलेक्ट्रिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये आली. ठीक आहे, मग ह्याला इलेक्ट्रिकल एनर्जी असेल किंवा इलेक्ट्रिकल पॉवर असेल. इनपुट कायनेटिक एनर्जीला आपण लिहिलं होतं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 जे ओमेगा SM स्क्वेअर. ह्या टर्म आपण या ठिकाणी लिहिल्या होत्या. त्याचबरोबर जे काय आहे, ओमेगा SM काय आहे हे आपण सांगितलं होतं. पण ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर आपल्याला या क्वांटिटीला इलेक्ट्रिकल क्वांटिटीच्या माध्यमात रूपांतर करता यायला पाहिजे. ते आपण कशा पद्धतीने करू शकतो ते आपण या ठिकाणी आता डिस्कशन करणार आहे. आणि यानंतर
हे डिस्कशन करत असताना आपल्याला इनर्शिया कॉन्स्टंट हे टर्म काय आहे, मग किती प्रकारचे इनर्शिया कॉन्स्टंट आपल्याकडे असतील हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. ठीक आहे, हा जो आहे तो मेकॅनिकल पार्टचा आहे. आपल्याला जायचं आहे कुठं, आपल्याला जायचं आहे इलेक्ट्रिकलच्या पार्टमध्ये जायचं आहे. ठीक आहे, मग जर असं असेल तर जनरली जो आपण थिटा इलेक्ट्रिकल पाहतो इन केस ऑफ सिंक्रोनस मशीन, ज्यावेळेस आपण सिंक्रोनस मशीन त्या ठिकाणी शिकत असतो त्यावेळेस आपण एक डेफिनेशन पाहिले होते किंवा जो एका फॉर्म्युला पाहिला होता तो फॉर्म्युला काय होता बघा, थिटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू P/2 टाइम्स ऑफ थिटा मेकॅनिकल. हा फॉर्म्युला आपण काय केला होता त्या ठिकाणी पाहिला होता. मग हा थिटा इलेक्ट्रिकल अँगल झाला, हा थिटा मेकॅनिकल अँगल झाला. हे काय झाले, सिंक्रोनस मशीनचे नंबर ऑफ पोल झाले. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण पाहिला होता. मग याच फॉर्म्युल्यावरून जर आपण लिहायला गेलो तर थिटा m इज इक्वल टू 2/p टाइम्स ऑफ थिटा इलेक्ट्रिकल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण याला लिहू शकत होतो. त्यालाच आपण सिंक्रोनस मशीन शिकत असताना डेल इज इक्वल टू P/2 टाइम्स ऑफ अल्फा असा लिहिला होता. म्हणजे डेल हा काय होता, त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल अँगल होता, हा काय होता या ठिकाणी मेकॅनिकल अँगल होता. तोच फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. जर मी याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर डेरिव्हेटिव्ह बघा विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतलं तर याला आपण थिटा m डिवायडेड बाय dt इज इक्वल टू 2/p कॉन्स्टंट टर्म राहिली थिटा इलेक्ट्रिकल बाय dt. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेता येईल. अगेन या ठिकाणी हा जो d थिटा m बाय dt आहे आणि डी थिटा ई. ठीक आहे, याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्या या ठिकाणी डी ऍड करावं लागेल. ठीक आहे, डी थिटा ई बाय डी टी. जर आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय भेटणार आहे बघा, डी थिटा एम बाय डी टी. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, मेकॅनिकल स्पीड असेल तर या ठिकाणी आपल्याला हा जो फॉर्म भेटणार आहे तो काय भेटणार आहे, मेकॅनिकल स्पीड किंवा त्यालाच आपण सिंक्रोनस स्पीड या ठिकाणी असं लिहिणार आहोत इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ पी. या ठिकाणी हा जो थिटा इलेक्ट्रिकल आहे त्या थिटा इलेक्ट्रिकचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर या ठिकाणी हे जे स्पीड मिळणार आहे या स्पीडलाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिकल स्पीड असं म्हणतो. आणि त्याला आपण ओमेगा एस च्या फॉर्म मध्ये लिहितो. हे जे ओमेगा एस आहे या ओमेगा एस ला आपण या ठिकाणी अँगुलर फ्रिक्वेन्सी म्हणूया. आणि त्या अँगुलर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती असेल, ओमेगा एस इज इक्वल टू 2πf म्हणा. एवढी व्हॅल्यू ह्या काय असेल, अँगुलर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू असते. मग हे अँगुलर फ्रिक्वेन्सी आपण रेडियन पर सेकंड मध्ये काय करतो, डिनोट करतो. जर आपल्याला या ठिकाणी याला अँगुलर स्पीड म्हणायचं असेल तर काय करावं लागेल, हा जो ओमेगा एस आहे या ओमेगा एस लाच आपल्याला कसं लिहायला लागेल, ओमेगा एस इज इक्वल टू 2πn डिवायडेड बाय 60 असं लिहावं लागेल. याला आपण काय म्हणतो, अँगुलर स्पीड असं म्हणतो. या ठिकाणचा हा जो n आहे हा n इज नथिंग बट 120f डिवायडेड बाय p. हा काय या ठिकाणी जो सिंक्रोनस स्पीड असणार आहे आपल्या मशीनचं ते सिंक्रोनस स्पीड आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने भेटणार आहे. म्हणजे बघा या ठिकाणी हा जो ओमेगा एसएम आहे जो आपलं मेकॅनिकल स्पीड होतं त्या मेकॅनिकल स्पीडला आपण काय केलं, इलेक्ट्रिकल क्वांटिटीच्या माध्यमातून या ठिकाणी रूपांतर केलं. मग या ठिकाणी बघा हा जो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला होता 1/2 टाइम्स ऑफ जे ओमेगा एस एम स्क्वेअर. या ठिकाणी हा जो एस एम स्क्वेअर आहे हे एस एम ओमेगा एस एम आहे त्या ओमेगा एस एमला जर आपण या ओमेगा एस एम काय केलं, रिप्लेस केलं तर आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी पुढे जाता येईल बघा. जी आपली कायनेटिक एनर्जी होती, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 टाइम्स ऑफ जे ओमेगा एस एम स्क्वेअर. या ठिकाणी आपण काय करतो, हा जो ओमेगा एस एम आहे त्या ठिकाणी त्या ओमेगा एस एम ची व्हॅल्यू ठेवतोय 1/2 टाइम्स ऑफ जे या ठिकाणी काय येणार आहे बघा 2/p चा होल स्क्वेअर इंटू ओमेगा एस चा स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी क्वांटिटी येते. हीच क्वांटिटी जर आपण सेपरेट केली 1/2 टाइम्स ऑफ जे 2/p चा होल स्क्वेअर इंटू ओमेगा एस असं लिहिलं आणि एक ओमेगा एस जर आपण बाहेर काढलं तर आपल्याला टर्म काय भेटते बघा. या ठिकाणी ही जे टर्म भेटणार आहे 1/2 टाइम्स ऑफ या क्वांटिटीलाच आपण काय म्हणतो, m असं म्हणतो. आणि हा ओमेगा एस ज्याला की आपण अँगुलर फ्रिक्वेन्सी असं म्हणूया. म्हणजे जो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला भेटला तो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघा कशा पद्धतीने भेटला. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 टाइम्स ऑफ m इंटू ओमेगा एस वेअर दिस m इज नथिंग बट हा जो m आहे या m लाच आपण काय म्हणतो, इनर्शिया कॉन्स्टंट असं म्हणतो. इनर्शिया कॉन्स्टंट असं म्हणत असतो. यालाच आपण अँगुलर मोमेंटम असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, हा जो m आहे याला इनर्शिया कॉन्स्टंट असं म्हणतो.
मग हा जो m आहे ह्या m चं युनिट काय असेल हेही आपल्याला या ठिकाणी शोधावं लागेल. मग याचा युनिटचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी ही जी कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आपण कशामध्ये, जी एनर्जी असते ती एनर्जी आपण जनरली जूल मध्ये मोजतो. मग कायनेटिक एनर्जी आपण जूल मध्ये मोजलो तर ही काय झाली, जूल ही खूपच लहान जर युनिट झालं त्याचं मोठं युनिट काय असेल किलो जूल, त्यानंतर मेगा जूल. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याचे मोठे युनिट होतील. मग ही जी कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी आपण कशामध्ये जनरली मोजतो, ती कायनेटिक एनर्जी आपण मेगा जूल या युनिट मध्ये काय करत असतो, मोजत असतो. या ठिकाणी हा जो ओमेगा एस आहे, हा ओमेगा एस काय बघा, अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. त्याचं फ्रिक्वेन्सीचं अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असणार आहे, रेडियन पर सेकंद, हे त्याचं काय असणार आहे, युनिट असणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याकडे हा m हा काय आला, इनर्शिया कॉन्स्टंट आला. तो इनर्शिया कॉन्स्टंट आपल्याला ही जी कायनेटिक एनर्जी आहे ह्या कायनेटिक एनर्जीला आपण काय केलं, इलेक्ट्रिकल क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे जे मेकॅनिकल क्वांटिटी होती 1/2 टाइम्स ऑफ जे ओमेगा sm², याला आपण रिप्लेस केलं 1/2 m ओमेगा s, या पद्धतीने आपण याला रिप्लेस केलं. मग हा जो m आहे, हा m इलेक्ट्रिकल क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये आलेला आहे. मग हा जो m आहे, या m चं जर आपल्याला युनिट लिहायचं असेल तर त्या m चं युनिट कशा पद्धतीने लिहिता येईल बघा आपल्याला. त्या m ला आपण सेपरेट आउट करूया. m इज इक्वल टू काय होणार आहे, 2 टाइम्स ऑफ काय होणार आहे बघा, कायनेटिक एनर्जी डिवाइडेड बाय काय असणार आहे या ठिकाणी, ओमेगा s असणार आहे. मग बघा कायनेटिक एनर्जीचं युनिट आपण काय केलं होतं, या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचं युनिट काय असते आपल्याकडे, मेगा जूल हे कायनेटिक एनर्जीचं युनिट असते. त्याचबरोबर याला काय डिवाइड बाय ओमेगा s आहे. जे ओमेगा s आहे तर ओमेगा s चं काय असणार आहे युनिट, या ओमेगा s चं युनिट काय असते, रेडियन पर सेकंद, हे काय असतं या ठिकाणी, ओमेगा s चं काय असते, युनिट असते. जर मग असं याचं युनिट असेल तर याच युनिटला आपण मेगा जूल, हा जो सेकंद आहे डिनॉमिनेटर मध्ये तो काय होणार आहे, वरती जाणार आहे, मेगा जूल सेकंद पर रेडियन. अशा पद्धतीने आपण हे जे m आहे या m चं युनिट लिहू शकतो. पण या ठिकाणी हा जो ओमेगा s आहे, हा ओमेगा s कोणाच्या क्वांटिटी मध्ये आहे हो, जो आपण रिप्लेस केला होता ओमेगा s ला इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल क्वांटिटी. म्हणून हा जो ओमेगा s आहे, या ओमेगा s चं युनिट आपण जनरली लिहिताना कसं लिहितो, इलेक्ट्रिकल रेडियन पर सेकंद असं लिहितो. म्हणून या ठिकाणी काय टर्म येणार आहे, मेगा जूल सेकंद पर इलेक्ट्रिकल रेडियन. अशा पद्धतीने काय झालं, हा जो m आहे ह्या m चं युनिट झालं. मग बघा हा जो m आहे या ठिकाणी, हा m या ठिकाणी इम्पॉर्टंट कन्सेप्ट झाला. त्याचं युनिट काय झालं, m चं युनिट झालं मेगा जूल सेकंद पर इलेक्ट्रिकल रेडियन, हे काय झालं, ह्या m चं युनिट झालं. त्याचबरोबर m चा फॉर्म्युला हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. कोणता, हा फॉर्म्युला आहे m इज इक्वल टू 2 इंटू कायनेटिक एनर्जी डिवाइडेड बाय ओमेगा s. ठीक आहे, आणि ही कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे मी या ठिकाणी फ्रेश पेज वरती लिहितोय. जी कायनेटिक एनर्जी होती ज्याचं आपण कन्वर्जन केलं होतं इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल क्वांटिटी, कशी आली, 1/2 टाइम्स ऑफ m इंटू ओमेगा s. ही कायनेटिक एनर्जीचा एक फॉर्म्युला झाला. त्यानंतर जो m होता तो m इनर्शिया कॉन्स्टंट, कायनेटिक एनर्जी 2 टाइम्स ऑफ कायनेटिक एनर्जी डिवाइडेड बाय ओमेगा s, हा त्याचा दुसरा फॉर्म्युला झाला. कोणाचा, इनर्शिया कॉन्स्टंटचा. कायनेटिक एनर्जी झाली, इनर्शिया कॉन्स्टंट झाला. आणि हा जो m आहे याचं m चं काय असणार आहे, युनिट काय असणार आहे, आपण पाहिलं मेगा जूल सेकंद पर इलेक्ट्रिकल रेडियन, हे काय झालं, याचं युनिट झालं. मग ह्या क्वांटिटी आपल्याला अशा पद्धतीने आल्या. मग या ठिकाणी लक्षात ठेवायची गोष्ट आहे, याला आपण काय म्हणतो, इनर्शिया कॉन्स्टंट असं म्हणत असतो. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, इनर्शिया कॉन्स्टंट असं म्हणतो. मग या ठिकाणी हे जे युनिट आलेले आहेत किंवा या ठिकाणी हा जो ओमेगा s आलेला आहे तो ओमेगा s कशा पद्धतीने आलेला आहे हेही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मग आपण आणखी थोडंसं पुढे जाऊन काय करतो, अजून एक इनर्शिया कॉन्स्टंट डिफाइन करतो. तो इनर्शिया कॉन्स्टंट कसा करतो, किंवा जी कायनेटिक एनर्जी असते आपली, त्या कायनेटिक एनर्जीलाच आपण दुसऱ्या एका फॉर्म मध्ये लिहितो. ते कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय लिहितो, g इंटू h असं लिहितो. म्हणजे या ठिकाणी बघा कायनेटिक एनर्जीला आपण एका फॉर्म मध्ये लिहिलं, तो m च्या फॉर्म मध्ये लिहिलं, तो एक इनर्शिया कॉन्स्टंट होता. अगेन या ठिकाणी काय असणार आहे बघा, या ठिकाणी हा जो g आहे तो g काय रिप्रेझेंट करतोय, हा जो g आहे तो रेटिंग ऑफ द
मशीन इन MVA, म्हणजे तो मशीनची काय करतो रेटिंग, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मशीनची पॉवर रिप्रेझेंट करतोय. आणि हा जो H आहे हा H काय करतोय आपल्याला अनादर इनर्शिया कॉन्स्टंट या ठिकाणी काय करतोय तो रिप्रेझेंट करतोय. मग तो अनादर इनर्शिया कॉन्स्टंट रिप्रेझेंट करतोय का, तो अनादर इनर्शिया कॉन्स्टंटची आपल्याला गरज पडली तेही आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. मग जो आपण इनर्शिया कॉन्स्टंट पाहिला होता पहिल्या केसमध्ये, किंवा जो आपण इनर्शिया कॉन्स्टंट या ठिकाणी डिफाइन केला होता, या ठिकाणी जी m ची व्हॅल्यू असणार आहे बघा, m इज इक्वल टू काय आहे, याला आपण रिप्लेस केलं होतं. म्हणजेच m इज इक्वल टू काय आहे बघा, j, किंवा त्याला आपण 2/p चा होल स्क्वेअर इंटू j इंटू ओमेगा s अशा पद्धतीने आपण काय करूया, हा जो m आहे हा m ला लिहूया. मग या ठिकाणी जर फॉल्ट किंवा जर डिस्टर्बन्स ऑकर झाला तर ते डिस्टर्बन्स ऑकर झाल्यावर हा जो ओमेगा s आहे म्हणजे हा जो अँगल आहे हा अँगल या ठिकाणी काय राहणार नाहीये, कॉन्स्टंट राहणार नाहीये, म्हणजे तो अँगल फिक्स राहणार नाहीये. जर तो अँगल व्हॅरी होत असेल तर आपल्याला हा जो इनर्शिया कॉन्स्टंट आहे या इनर्शिया कॉन्स्टंटची आपल्याला फिक्स्ड व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येणार नाही. म्हणून आपण काय केलो, हे जो m आहे इनर्शिया कॉन्स्टंट, या m इनर्शिया कॉन्स्टंटला ट्रान्झिएंट स्टेट मध्ये याची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार नाहीये, याची व्हॅल्यू फिक्स राहणार नाही, कारण हा जो ओमेगा s आहे हा ओमेगा s करणार आहे व्हॅरी राहणार आहे, याची आपल्याला फिक्स व्हॅल्यू सांगता येणार नाहीये. म्हणून आपण कुठे गेलो, म्हणून आपण जो आपल्याकडे दुसरा इनर्शिया कॉन्स्टंट आहे त्याला आपण रिप्रेझेंट करतो h या लेटरने, त्या इनर्शिया कॉन्स्टंट कडे गेलो. मग त्या इनर्शिया कॉन्स्टंटला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो बघा, या ठिकाणी बघा हा जो इनर्शिया कॉन्स्टंट आहे h, या h ला जर आपण या पद्धतीने अशा ठिकाणी लिहिलं तर h इज इक्वल टू काय असणार आहे बघा, h इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय काय असणार आहे g, यालाच आपण काय म्हणतो बघा कायनेटिक एनर्जी स्टोर्ड, ठीक आहे, कायनेटिक एनर्जी स्टोर्ड डिवायडेड बाय रेटिंग ऑफ द मशीन. ठीक आहे, हा काय झाला इनर्शिया कॉन्स्टंटचा या ठिकाणी फॉर्म्युला झाला. मग हा जो इनर्शिया जो कॉन्स्टंट आहे दुसरा, ह्या इनर्शिया कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आपण अशा पद्धतीने लिहिला तर आपण पाहिलं होतं की जी आपली कायनेटिक एनर्जी स्टोअर केलेली होती किंवा ज्या कायनेटिक एनर्जी होती त्या कायनेटिक एनर्जीला आपण कशा पद्धतीने लिहिलं होतं 1/2 टाइम्स ऑफ m इंटू ओमेगा s अशा पद्धतीने आपण कायनेटिक एनर्जी लिहिलं होतं डिवायडेड बाय काय असणार आहे रेटिंग ऑफ मशीन, आपल्याला या पद्धतीने भेटते. मग या ठिकाणी ही जर कायनेटिक एनर्जी आपण या साइडला घेतली म्हणजेच बघा 1/2 टाइम्स ऑफ m ओमेगा s इज इक्वल टू काय होणार आहे, हा जो टर्म आहे g इंटू h, म्हणजे कायनेटिक एनर्जी स्टोर्ड इज इक्वल टू g इंटू h. या ठिकाणी हा जो ओमेगा s आहे हा ओमेगा s काय सांगितलं मी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे जिची की व्हॅल्यू या ठिकाणी 2πf आहे. ठीक आहे, 2πf ही त्याची काय आहे व्हॅल्यू आहे. म्हणून या ठिकाणी ह्या जर अँग्युलर फ्रिक्वेन्सीला आपण लिहिलं 1/2 इंटू m इंटू 2πf इज इक्वल टू g टाइम्स ऑफ h, हा 2 आणि हा 2 कॅन्सल राहिलं काय m इंटू 5f इज इक्वल टू g टाइम्स ऑफ h. अगेन या ठिकाणी आपल्याला एक इम्पॉर्टंट रिझल्ट या ठिकाणी भेटणार आहे. जर आपल्याला या ठिकाणाहून m ची व्हॅल्यू या ठिकाणी डिफाइन करायची असेल किंवा m हा जो इनर्शिया कॉन्स्टंट असेल त्याची दुसरी व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर ती काय असणार आहे gh डिवायडेड बाय πf ही व्हॅल्यू आपल्याला अगेन दुसरी इनर्शिया कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याकडे आली. म्हणजे m हा इनर्शिया कॉन्स्टंट आपण पहिल्या फॉर्म मध्ये लिहिला होता, तो पहिल्या फॉर्म मध्ये त्याची व्हॅल्यू काय होती व m इज इक्वल टू 2/p चा होल स्क्वेअर j टाइम्स ऑफ ओमेगा s ही एक इनर्शिया कॉन्स्टंटची व्हॅल्यू झाली. अगेन या ठिकाणी इनर्शिया कॉन्स्टंटची व्हॅल्यू झाली. अगेन दोघांचं युनिट काय असणार आहे, सेम असणार आहे, मेगा जूल सेकंद पर इलेक्ट्रिकल रेडियन. हे दोघांचं युनिट काय असणार आहे, सेम असणार आहे. आपण m च्या फॉर्म मध्ये बोललो पण आपण कॅल्क्युलेशन कोणासाठी करत होतो, आपण कॅल्क्युलेशन दुसऱ्या इनर्शिया कॉन्स्टंट साठी ज्याला आपण h म्हणतो. जर मग या h ला आपल्याला लिहायचं असेल तर ह्या h ला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो बघा. हा जर h आपल्याला लिहायचा असेल तर बघा जो आपला इनर्शिया कॉन्स्टंट आहे दुसरा आपण ऑलरेडी या ठिकाणी डिस्कशन केलेला आहे. हा इनर्शिया कॉन्स्टंट कसा असणार आहे, कायनेटिक एनर्जी स्टोर्ड डिवायडेड बाय रेटिंग ऑफ मशीन आपण असा फॉर्म्युला लिहिला होता. मग कायनेटिक एनर्जी आपण स्टोअर कशामध्ये करतो, मेगा जूल. त्याचं युनिट काय असतं कायनेटिक एनर्जीचं, मेगा जूल डिवायडेड बाय रेटिंग
ऑफ मशीन, जी मशीनची रेटिंग असते ते आपण कशामध्ये घेतली होती, MVA, म्हणजे जो इनर्शिया कॉन्स्टंट आहे दुसरा H, त्याचं युनिट काय झालं बघा, मेगाजूल सेकंद, मेगाजूल पर MVA, म्हणजे सर रेटिंग ऑफ मशीन, हे काय झालं त्याचं युनिट झालं. मग या ठिकाणाहून आणखी जर आपल्याला H च्या युनिट बद्दल बोलायचं असेल, जी कायनेटिक एनर्जी असते त्या एनर्जीला आपण काय म्हणूया बघा, एनर्जी असं म्हणूया. ठीक आहे, एनर्जी डिवाइडेड बाय रेटिंग ऑफ मशीन म्हणजेच काय या ठिकाणी पॉवर आहे. म्हणजे एनर्जी डिवाइडेड बाय पॉवर. जनरली आपण जे फॉर्म्युला पाहतो, एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू काय पाहतो, एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम, हा फॉर्म्युला आपण पाहतो. म्हणजे या ठिकाणी एनर्जी डिवाइडेड बाय जर आपण पॉवर केलं तर आपल्याला काय भेटतो, या ठिकाणी टाइम भेटत असतो. म्हणजे या ठिकाणी बघा एनर्जी डिवाइडेड बाय पॉवर आहे, म्हणजेच हा काय आहे थोडक्यामध्ये टाइम आहे. जर हा टाइम असेल तर त्याचं युनिट काय असणार आहे, हो सेकंद असणार आहे. म्हणजेच जो इनर्शिया कॉन्स्टंट आहे, या इनर्शिया कॉन्स्टंटचं पहिलं युनिट हे झालं, त्याचं दुसरं युनिट आपल्याला जो इनर्शिया कॉन्स्टंट आहे आपल्याला तो सेकंद मध्ये सुद्धा घेता येईल. ठीक आहे, म्हणजे हा इनर्शिया कॉन्स्टंट काय झाला आपल्याकडे, दुसरा इनर्शिया कॉन्स्टंट झाला. पहिला इनर्शिया कॉन्स्टंट आपण काय केला या ठिकाणी पाहिला, त्याचं युनिट काय असणार आहे, मेगा, त्याचं युनिट काय असणार आहे इनर्शिया कॉन्स्टंटचं, मेगा जूल सेकंद पर इलेक्ट्रिकल रेडियन, हे काय असणार आहे याचं युनिट असणार आहे. मग आपल्याला एक्झाम मध्ये जर क्वेश्चन विचारला असेल आणि त्यामध्ये जर इनर्शिया कॉन्स्टंट दिला असेल, फक्त इनर्शिया कॉन्स्टंट बोलला असेल, मग तोचे रिप्रेझेंटेशन आपण m दिलं नसेल किंवा h दिलं नसेल तर आपल्याला त्याचं जे युनिट आहे ते युनिट या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. जर मेगाजूल सेकंद पर इलेक्ट्रिकल रेडियन दिला असेल तर या ठिकाणी आपल्याला हे जे आहे फॉर्म्युला, हा फॉर्म्युला वापरायचा आहे. जर त्याचं युनिट इनर्शिया कॉन्स्टंटचं युनिट जर मेगाजूल पर MVA दिला असेल किंवा सेकंद दिला असेल, म्हणजे इनर्शिया कॉन्स्टंट इज इक्वल टू 5 सेकंद आहे असं जर म्हटलं असेल तर आपल्याला कुणाकडे जायचं आहे, या H या इनर्शिया कॉन्स्टंटकडे जायचं आहे. ठीक आहे, हा जो आपण m या ठिकाणी लिहिलेला आहे, या m लाच आपण कशा पद्धतीने लिहू शकतो बघा. जो m आपण लिहिला होता, m इज इक्वल टू GH डिवाइडेड बाय पाय f, याचं युनिट आपण लिहिलं होतं मेगाजूल सेकंद पर इलेक्ट्रिकल रेडियन असं लिहिलं होतं. पण त्याचबरोबर या पायची व्हॅल्यू जर आपण डिग्रीमध्ये ठेवली, m इज इक्वल टू GH डिवाइडेड बाय 180 f लिहिलं तर याचं युनिट काय असणार आहे बघा, मेगाजूल सेकंद पर इलेक्ट्रिकल डिग्री, हे काय असणार आहे त्याचं युनिट असणार आहे. हा फॉर्म्युला ही या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, अगेन इम्पॉर्टंट टर्म काय आहे, जो हा इनर्शिया कॉन्स्टंट आहे तो इनर्शिया कॉन्स्टंट जर आपल्याला m पर युनिट पाहिजे असेल, म्हणजे त्याची जर आपल्याला पर युनिट व्हॅल्यू पाहिजे असेल तर काय करावं लागेल, ह्या जो इनर्शिया कॉन्स्टंट आहे त्या इनर्शिया कॉन्स्टंटला बेस व्हॅल्यू न म्हणजे बेस MVA न काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. ज्यावेळेस आपण बेस MVA त्याला डिवाइड करतो त्यावेळेस काय करावं लागेल, या ठिकाणी जर आपण रेडियन मध्ये बोलायचं झालं G अपॉन G बेस म्हणजे काय झालं, त्याची पर युनिट व्हॅल्यू झाली. ठीक आहे, जर मग त्याची पर युनिट मध्ये जर आपल्याला रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर m पर युनिट इज इक्वल टू H डिवाइडेड बाय काय येणार आहे, पाय f. ही व्हॅल्यू आपल्याला त्याची काय भेटणार आहे, पर युनिट मध्ये व्हॅल्यू भेटणार आहे. हाही या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टंट रिझल्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर आणखी कोणती गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची बघा, जो आपला m आहे इनर्शिया कॉन्स्टंट आहे, तो इनर्शिया कॉन्स्टंट कसा आहे आपल्याकडे, H m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेटिंग ऑफ द मशीन. म्हणजे जो इनर्शिया कॉन्स्टंट आहे m तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेटिंग ऑफ मशीन आहे. हा m हा इनर्शिया कॉन्स्टंट, पहिला इनर्शिया कॉन्स्टंट या फॉर्म्युल्यावरून. पर जर आपण दुसरा इनर्शिया कॉन्स्टंट पाहायला गेलो होतो, H इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी स्टोर्ड डिवाइडेड बाय रेटिंग ऑफ मशीन, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो तो G असं म्हणत होतो. पण या फॉर्म्युल्यामधून पाहिलं सर जो दुसरा इनर्शिया कॉन्स्टंट आहे तो दुसरा इनर्शिया कॉन्स्टंट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेटिंग ऑफ द मशीन. म्हणजे पहिला इनर्शिया कॉन्स्टंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेटिंग ऑफ मशीन आणि दुसरा इनर्शिया कॉन्स्टंट H, ज्याला की आपण मेगाजूल पर MVA हे त्याचं युनिट आहे, तो कसा आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेटिंग ऑफ द मशीन. एवढं जनरल डिस्कशन आपल्याला हे जे इंट्रोडक्शन टू द स्टॅबिलिटी आहे किंवा स्टॅबिलिटी मध्ये आहे हे काय आपल्याकडे या ठिकाणी पुरेसं आहे. मग ह्या स्टॅबिलिटी मध्ये जे आपण स्टॅबिलिटीचे पार्ट पाहिले किंवा जे आपण मेकॅनिकलचं एनर्जी मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये जे कन्व्हर्जन आपण करत होतो, या कन्व्हर्जन मध्ये आपल्याला लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत त्या लक्षात
लक्षात ठेवायच्या गोष्टी या ठिकाणी आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया. जी कायनेटिक एनर्जी असते ती कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 टाइम्स ऑफ जे ओमेगा SM स्क्वेअर हा एक फॉर्म्युला आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. त्याचबरोबर जो दुसरा फॉर्म्युला आला होता ओमेगा SM इज इक्वल टू 2/P टाइम्स ऑफ ओमेगा S हा फॉर्म्युला एक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. असा फॉर्म्युला काय आला होता कारण आपल्याला माहिती आहे थीटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू P/2 टाइम्स ऑफ थीटा मेकॅनिकल याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं होतं. त्याच्यावरून हा फॉर्म्युला आला होता. दिस ओमेगा SM इज नथिंग बट द सिंक्रोनस स्पीड. मग हा फॉर्म्युला जर आपण याच्यामध्ये ठेवला होता तर आपल्याला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आन्सर आलं होतं 1/2 टाइम्स ऑफ M इंटू ओमेगा S वेअर दिस व्हॅल्यू ऑफ M इज ऑल्सो इम्पॉर्टंट. द व्हॅल्यू ऑफ M इज इक्वल टू काय असणार आहे 2/P चा स्क्वेअर इंटू काय असणार आहे जे 2/P आहे त्याचा स्क्वेअर इंटू जे इंटू ओमेगा S हा काय असणार आहे इनर्शिया कॉन्स्टंटची या ठिकाणी व्हॅल्यू असणार आहे. याचं युनिट हे आपण कॅल्क्युलेट केलं होतं. ह्या M चं युनिट काय होतं व या फॉर्म्युल्यानुसार किंवा या फॉर्म्युल्यानुसार जे M चं युनिट होतं ते M चं युनिट काय होतं कायनेटिक एनर्जीचं युनिट तर मेगाजूल झालं पण हा जो M आहे त्या M चं युनिट होतं मेगाजूल सेकंद पर इलेक्ट्रिकल रॅडियन हे युनिट या ठिकाणी याचं लक्षात ठेवायचं आहे. पण हा जो आपण अल्फा पाहिला किंवा हा जो ओमेगा S पाहिला हा जो अँग्युलर स्पीड आहे किंवा जे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे रोटरची ते काय होणार आहे ट्रान्झिएंट ऑकर झाल्यावर चेंज होणार आहे. म्हणून हा M जो इनर्शिया कॉन्स्टंट आहे तो फिक्स्ड व्हॅल्यू याची आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येणार नाही आहे. म्हणून आपण दुसऱ्या इनर्शिया कॉन्स्टंटकडे गेलो आणि त्या दुसऱ्या इनर्शिया कॉन्स्टंटला आपण नाव काय दिलं त्याला आपण H हे नाव दिलं. त्याचा फॉर्म्युला लिहिला कायनेटिक एनर्जी स्टोर्ड डिवायडेड बाय रेटिंग ऑफ द मशीन. ठीक आहे डिवाइड बाय रेटिंग ऑफ द मशीन. त्याचं युनिट लिहिलं आपण मेगा जूल पर MVA. त्यालाच आपण काय म्हणतो टाइम आणि त्यालाच आपण काय युनिट लिहिलं होतं त्याचं सेकंद असं त्याचं आपण काय केलं होतं युनिट केलं होतं. म्हणजे हे दोन्ही युनिट काय आहेत आपल्याला H या इनर्शिया कॉन्स्टंटचे असतील. त्यावरून आपण जो फॉर्म्युला नंतर डिवाइड केला तो फॉर्म्युला काय होता बघा GH डिवायडेड बाय पाय F. ह्याचं अगेन युनिट काय असणार आहे मेगा जूल सेकंद पर इलेक्ट्रिकल रेडियन मध्ये हे युनिट असेल. जर या M लाच आपण M इज इक्वल टू GH डिवायडेड बाय 180 इंटू F केलं तर याचं युनिट काय होणार आहे मेगा जूल सेकंद पर इलेक्ट्रिकल डिग्री हे काय असणार आहे याचं युनिट असणार आहे. अगेन मी सांगितलं हा जो पहिला इनर्शिया कॉन्स्टंट आहे हा पहिला इनर्शिया कॉन्स्टंट M इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू G. म्हणजे M हा कसा आहे मशीनच्या रेटिंगला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि हा जो दुसरा इनर्शिया कॉन्स्टंट आहे H इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेटिंग ऑफ द मशीन. हेही या ठिकाणी आपण सांगितलेलं होतं. एवढं जनरल डिस्कशन आपण जो स्टॅबिलिटी आहे त्या स्टॅबिलिटीच्या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हे जे इनर्शिया कॉन्स्टंट आहेत या दोन इनर्शिया कॉन्स्टंटचे युनिट काय आहेत वेगळे वेगळे आहेत. इनर्शिया कॉन्स्टंट हे दोन्ही आहेत हे दोन्ही इलेक्ट्रिकल मधील इनर्शिया कॉन्स्टंट आहेत. या H चे युनिट आहे मेगाजूल पर MVA आणि M चे युनिट काय आहे मेगाजूल सेकंद पर इलेक्ट्रिकल रेडियन. आपल्याला एक्झाम मध्ये जर क्वेश्चन विचारला इनर्शिया कॉन्स्टंट वरती तर आपल्याला त्याचं पहिल्यांदा युनिट पाहावं लागेल. त्याचं युनिट काय दिलेलं आहे आपल्याला युनिट वरून काय करावं लागेल त्याच्या फॉर्म्युलाकडे जावं लागेल. ठीक आहे एवढ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला ह्या जे स्टॅबिलिटी आहे त्या स्टॅबिलिटीच्या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय करायचे आहेत बघायचे आहेत. मग या नंतरच्या लेक्चर मध्ये आपण स्विंग इक्वेशन हे कन्सेप्ट काय आहे ते स्विंग इक्वेशन आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया.